नागपूर सायबर पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि सायबर पोलिसांच्या 4 टीम दंग्यामध्ये जे कोणी सहभागी होते, जे व्हिडिओज व्हायरल करण्यात आले त्यासाठी काम करते आपण बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबरचा हा तक्रार कक्ष आहे। यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल केल्या जातात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि प्रत्येक व्हिडिओचं कारण की जवळपास 172 व्हिडिओ आहे जे सायबर पोलिसांच्या रडारवर आहे, ज्यामुळे नागपुरातील दंगा भडकलेला आहे। आपण हे संपूर्ण सायबर पोलिसांचं हे कार्यालय नागपूर तील बघू शकतो। या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी पांढरे सर काम करते। सगळे प्रत्येक ठिकाणी त्याचं मॉनिटरिंग जे आहे, व्हिडिओचं मॉनिटरिंग, कुठून व्हिडिओ आले, त्याचा IP ॲड्रेस काय आहे याची तपासणी जी आहे ती सायबर पोलिसांकडून केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी सुतार सर जे आहे सायबर PI सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओचं मॉनिटरिंग आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा जे तक्रारी दाखल केलेल्या आहे, आरोपी आहे त्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यांच्या व्हिडिओ लिंकवरनं IP ॲड्रेस आणि कुठले मेसेज ज्यामुळे संपूर्ण दंगा भडकलेला आहे ते दाखवण्यात आलेलं आहे। ते व्हिडिओ जे आहे त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी केलं जात आहे। सुधार सर, किती टीम आपल्या काम करत आहे या ठिकाणी? किती टीम काम करत आहे सर? 4 टीम आहेत। 4 टीम काम करत आहे। प्रत्येक व्हिडिओचं ॲनालिसिस केलं जात आहे? हो हो। कुठले किती व्हिडिओ जातात? 172 व्हिडिओ काल सांगितलं सरांनी। 172 व्हिडिओ आपण चेक केलेले आहेत। आता त्या जसे माहिती मिळेल तसे आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत। आपल्या या सायबर पोलिसांच्या कार्यालयात किती टीम काम करते? जसं 4 टीम काम करतात। 4 टीम। आणि बांगलादेश कनेक्शनही आढळून आलं काही व्हिडिओचं? त्याचे आपण IP घ्यायला लागलोय। बघू आता ते असं आलं तर आपण त्याच्यावर पण कारवाई करून राहू। आता किती आरोपी आहे ना? सायबर पोलीस स्वतंत्र चौकशी करणार आहे सगळे? सायबर पोलिसांतर्फे 4 रात्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या सगळ्या दंग्यात जे भडकवला दंगा ते व्हिडिओज मॉनिटर करण्यासाठी काही वेगळी टीम वेगळं काही सेटअप करण्यात आलं? सेटअप नाही, फक्त सायबरकडूनच आपण ते करत आहोत। सायबर आणि महाराष्ट्र सायबर। महाराष्ट्र सायबरही करत आहे? हां, महाराष्ट्र सायबरच्या मदतीने आम्ही करत आहोत। ATSची काही मदत घेतली जाणार आहे? पाहू आता वरिष्ठांच्या ह्याच्यानुसार। बळीराम सुतार सर या ठिकाणी होते। आपण संपूर्ण हे कार्यालय बघू शकतो, सायबर पोलिसांचं कार्यालय। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम 4 टीम याचं मॉनिटरिंग करतात। हे बघा सगळे IP ॲड्रेस, एक IP ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी शोधला जातोय आणि तशा प्रकारचे कारवाई जी आहे ती केली जाते। हे बघा हे आरोपीचे प्रोफाईल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि तक्रारकर्त्यांचे जे आहे हे बघा हे सगळं वेगवेगळ्या टीम या ठिकाणी सज्ज आहे। नागपूर सायबर पोलीस च्या 4 वेगवेगळ्या टीम ज्या आहे त्या एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि हे बघा संपूर्ण सायबर पोलिसांची ही यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज आहे। या ठिकाणी तक्रार घेतल्या जातात, सायबर तक्रार जे आहे त्या या ठिकाणी घेतल्या जातात। एक्सपर्ट्स टीम या ठिकाणी आहे कारण की हा जो दंगा भडकला नागपुरातला यात अफवा कारणीभूत होत्या आणि जवळपास 172 व्हिडिओज त्या ठिकाणी होते। त्यामुळे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि 4 वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे एक्सपर्ट बसलेले आहे आणि 4 वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून सायबर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।